नमस्कार सर्व शेतकऱ्यांना बातमी आहे पावसासंदर्भातील. पुढील 48 तासात राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कोकण भागामध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर, उपनगर या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. खानदेश भागात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते हलक्या पावसाच्या सरीवर सरी चालूच राहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. विदर्भात अमरावती, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, नागपूर, बुलढाणा, भंडारा, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ वातावरण, पावसाच्या सरीवर सरी, मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड, जालना, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, खानदेश सर्वदूर हा पाऊस 3 ऑगस्टपर्यंत चालेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. पंजाब विभाग आणि भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.